हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कर्टन होल्डर म्हणजे कर्टन हँगिंग कसे बनवायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, येलो कलरची उलन लागेल, ग्रीन कलरची उलन लागेल. आपल्याला त्यासाठी मोती लागतील, एक कात्री लागेल आणि टाके घेण्यासाठी आपल्याला पिन लागेल किंवा सुई लागेल. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आपण मॅजिक रिंग करून घेऊया. हे अशा पद्धतीने ह्यामध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशा घ्यायच्यात, 6 सिंगल खांब घ्यायच्यात, 2 हे 3 4 5 आणि हा 6 म्हणजे 6 झाले. 6 आपण असं एक दोरा ओढून घेऊया म्हणजे आपल्या इथं गाठ बसते, फिट्ट होते. आणि जे पहिला आपला घेतलेला होता ना काम त्याच्यावरती आपण स्लिप टिच करून घेऊया. हे अशा पद्धतीने एक चेन घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला सिंगल क्रोशा 2 घ्यायच्यात. 2 एका खांबावरती 2 खांब घ्यायचे आहेत आपल्याला सिंगल 4 6 7 8 9 10 11 आणि हे 12. हे आपले 12 सिंगल क्रोशा म्हणजे सिंगल खांब झालेले आहेत. आपण आता स्लिप टिच करून जोडून घेऊया. आणखीन त्यावरती आपण एक चेन घ्यायची आणि तिथेच एक सिंगल खांब घ्यायचा आणि जिथे 2 आहेत 2 खांब आहेत सिंगल त्यावरती आपल्याला 2च घ्यायचे. त्याच्या शेजारी एक, नंतर त्या शेजारी 2 खांब आहेत तिथं 2 घ्यायचे. 1 2 वरती 2 2 वरती 2. हे आपल्याला 18 खांब आले पाहिजे आपले. हे आपले 18 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आपण जोडून घेऊया. एक चेन घ्यायची आणि आपल्याला आता 18च खांब घेत जायचे आहेत आपल्याला. आणखी तेही सिंगल घ्यायचे आहेत. 1 2 पूर्ण खांबावरती आपल्याला सिंगल खांब घेत जायचे आहेत. हा आपला 4था राऊंड आहे. त्यावरती आपण 18 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. असे आपल्याला 8 राऊंड तयार करायचे आहेत, जे आपल्याला 18 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. हे आपले 8 राऊंड झालेले आहेत. पहिले 6, नंतर 12 आणि 18चे आपण असे 6 राऊंड करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला टाके कमी करत जायचे आहेत. हे पहा, इथे एक सिंगल क्रोशा घ्यायचा, नंतर आपलं कमी करत जायचं म्हणजे ह्या 2 साखळीमधून ही एक आणि ह्याच्या शेजारची साखळीमधून अशा पद्धतीने उलण घ्यायची काढून आणि हे पहा दोन्हीचा एक करायचा आपल्याला. दोन्हीचा एक खांब करायचा. दुसरा एक घ्यायचा, त्या शेजारी दोन्ही साखळीमधून हे असे काढून एक दोन्हीचे म्हणजे आपल्याला हे असे टोटल 12 आले पाहिजेत आपले. 12 सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. पहिले आपण 18 घेतले होते, कमी करत आपण 12 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. त्यावरती नंतर आता आपल्याला हे फुलाचा आकार देत जायचा आहे. तर हे पहा, या खांबावरती आपल्याला हाफ डबल क्रोशे घ्यायचं. त्यामध्येच आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा. त्या शेजारच्या खांबामध्ये आपल्याला आणखीन एक डबल क्रोशा घ्यायचा आणि त्या शेजारीच हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आकार येतो. नंतर
त्या शेजारी त्या खांबामध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा, नंतर डबल क्रोशा घ्यायचा, परत नंतर त्या शेजारच्याच खांबामध्ये आपल्याला डबल क्रोशा, नंतर हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा एकामधूनच. हे पहा, ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे आपली. अशा पद्धतीने अशा आपल्याला 6 पाकळ्या करून घ्यायच्यात. म्हणजे हे हाफ डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा आणि त्या शेजारचेच खांबावरचे आपल्याला हे असे डबल क्रोशा, परत नंतर हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा. म्हणजे आपण कट करून घेऊया जरा. हे पहा, अशा पद्धतीने आपले हे फूल तयार झालं. आपण ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे आणि आता आपण त्यात 10 साखळी घेणार आहेत. 10 चेन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 चेन घेतलेले आहेत. आपण उलन लांबून कट करूया, कारण आपल्याला लटकन जोडायचं आहे. ही आपली सुई ही दोऱ्यामध्ये घालून घेऊ आपण, आणि आपल्याला मोती घालायचे त्यामध्ये. आपण पहिले 2 मोती घालून घेऊया यामध्ये. इथे आपण असं एक गाठ देऊन घेऊ. नंतर हे जे आपलं फूल आहे त्यामधून आपण असं सुई घालून ह्यामध्ये एक मोती घालून घ्यायचं. हे उलटा करूया आपण आपलं फूल, आणि ह्यामधून इथेही आपण असं गाठ देऊन घेऊ आणि मोती जोडून घ्यायचा तिथंच. म्हणजे आपलं फूल हलणार नाही, खाली वरती होणार नाही. आपल्याला 6 मोती आणखीन एक घालायचे त्यामध्ये. म्हणजे फुलातील लटकन होते आपल्या. 4 झाले, 5 आणि हे 6. हे आपण सरळ करून घेऊया आपलं फूल. हे अशा पद्धतीने, आणि नंतर आपण इथंच त्याला गाठ घेऊन देऊया. अशा आपल्याला अजून 2 फुलं तयार करायचे आहेत. आणि आपण हे कट करून घेऊया दोरा. हे पहा, अशा पद्धतीने आपलं दिसते लटकन. आपण 2 लटकन करून घेतलेले आहेत आणखी. एक लांब आणि हे 2 छोटे. हे पहा, अशा पद्धतीने आता आपण ह्यासाठी पान बनवूया. पानासाठी आपण ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. आपल्याला 21 चेन घ्यायच्यात करून 21 साखळ्या. ही 21 साखळी झालेले आहेत, आपल्या चेन झालेले आहेत. नंतर पहिल्या चेनमध्ये आपल्याला सिंगल खांब घ्यायचा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला त्या शेजारीच हाफ डबल क्रोशा घ्यायचा. नंतर डबल क्रोशा आपल्याला हे 2 घ्यायचे आहेत. ते 2 झाले, हे 2 झाले. त्या शेजारीच आपल्याला एका साखळीमध्ये 2 डबल क्रोशा घ्यायचे आहेत. हे आपले 4 झाले, आणि त्या शेजारी आपल्याला असे 2 डबल क्रोशा करून घ्यायचे, डबल खांब करून घ्यायचे. एक आणि हा दुसरा.
हे आपले डबल खांब 6 झालेले आहेत. नंतर हाफ डबल क्रोशे घ्यायचं, नंतर आपलं सिंगल क्रोशे घ्यायचं आणि स्लिप स्टिच करून घ्यायची इथं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने ही साईड जशी बनवलेली आहे तशी तिकडे करून घ्यायची आपल्याला. सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा आणि डबल क्रोशा 2 घ्यायचे आहेत. नंतर 2 झाले, त्या शेजारीच आपल्याला एकामध्येच 2 घ्यायचे आहेत. 2 आणखीन त्या शेजारी आपल्याला शेजारी त्याचे 2 घ्यायचे आहेत आणखी. नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशे घ्यायचं आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं. इथे असेच घ्यायचं आपल्याला आणि हाफ डबल क्रोशे घ्यायचा. दुसरी बाजू आपली ठीक, 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला. 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत त्यावरती तसे 2 डबल क्रोशेच घ्यायचे आहेत आपल्याला. दुसरी बाजू आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायची. आपले असे एकूण 6 डबल क्रोशे झालेले आहेत. नंतर हाफ डबल क्रोशा घ्यायचा, सिंगल क्रोशा आणि इथे स्लिप स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच घालून घ्यायची. इथे तसंच करूया. हे पहा आपलं पान तयार झालेलं आहे. पण कट करून घेऊया. हे उरलेली उलन जे आहे ते आपण इथे असे हाईड करून घ्यायचेला घालून घ्यायचे तर मागच्या बाजूला. उरलेले आहे ते आपण कट करून घेऊ. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी आणखी. आता आपल्याला कर्टन बांधण्यासाठी पट्टी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 100 चेन करून घ्यायच्यात, 100 साखळ्या. हे बघा आपल्याला साखळ्या बनवून घ्यायच्यात. हे 100 चेन करून घेतलेले आहेत मी. इथं आपल्याला आता सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे आहेत. हे पहा पुढच्या चेनमध्ये घेऊन असं सिंगल खांब घेत जायचं, सिंगल क्रोशा घेत जायचं आपल्याला पूर्ण चेनवरती त्या साखळीवरती. हे पहा हे बेल्ट तयार झालेलं आहे. आपले पट्टी किंवा बेल्ट म्हणून आपण याला बांधण्यासाठी. हे जे आपले लटकन आहे त्याला आपण गाठ घालून घेऊया. तिने एकत्र घेऊन आपण याला गाठ घेऊया. नंतर आपण त्याला पानं जोडून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. हे आपलं असं लटकन दिसतात. आपण इथं पान जोडून घेऊया. हे आपण पान लावून घेतलेलं आहे लटकनला. अशा पद्धतीने आता आपण बेल्ट लावून घेऊया याला, या टोकाला. लटकन तयार झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे. ही उरलेली उलन आहे ते आपण कट करून घेऊया. हे कर्टन हँगर तयार झालेलं आहे आपलं. हे पहा आणखीन एक वेगळ्या कलरने मी बनवलेले आहे. हे पहा हे कर्टन होल्डर किंवा कर्टन
हँगिंग म्हणूया आपण.